साताऱ्यामध्ये गणपती आगमन मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या दणदणाटाला पोलिसांनी दणका दिलेला आहे। वाहतूक अडथळा आणि आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। याशिवाय डॉल्बी सिस्टीमही जप्त करण्यात आली आहे। सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा परिषद पूनम गेट इथं आक्रोश आंदोलन केलेले। महायुती मंत्र्यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला। महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। अक्कलकोटच्या बोरी नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाच्या शोध मोहिमेमध्ये आमदार उतरले। मागच्या 2 दिवसांमध्ये पावसामुळे आंदेवाडी दुधाणी पूल पाण्याखाली गेला होता। त्यामुळे बोरी नदीमध्ये रेवणसिद्ध बिराजदार हा तरुण वाहून गेलेला युवकाचा शोध घेण्यासाठी आता आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सुद्धा शोध घेत आहेत। कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन 2 दिवस बंद असेल। अंबाबाईच्या मूर्तीचं आजपासून संवर्धन सुरू आहे, त्यामुळे या काळामध्ये दर्शन बंद असणार आहे। उत्सव मूर्ती आणि कलश मुख्य गर्भगृहाबाहेर पेटी चौकामध्ये ठेवण्यात येणार आहे। श्रावणाच्या 3ऱ्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी उसळलेली आहे। यावेळेस योगसमाधीला 900 किलो फुलांनी आकर्षक आरास करण्यात आली। भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसरातील धार्मिक उत्साहाचं वातावरण पसरलेलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।